विधान भवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकले यांचा हल्ला, तर घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले मगोकातले आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे ही कारवाईची मागणी। विधानसभेत मारामारीचा हा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे। फडणवीसांच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना, तर कडक कारवाई करण्याचंही नार्वेकरांचं आश्वासन। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीवर गोपीचंद पडळकरांची माफी। समर्थकांना केलेल्या मारहाणीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींकडे दिलगिरीही व्यक्त। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये तिसरी भेट, तर आज सभापती दालनात विरोधी पक्षनेते पदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला, हे पुस्तकही ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता? डिनो मोरियानं तोंड उघडल्यास कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या सेनेवर संतापले। एवढी नमखराम निर्लज्ज भ्रष्टनाथ व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंवर आरोप करताना लाज वाटली नाही का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, तर थेट वादविवाद करण्याचंही आव्हान। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाला जाहिरात, होर्डिंग उत्सव नको। बॅनरबाजी केल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल। मुख्यमंत्री सहाय्यता निधीला योगदान देण्याचं सुद्धा आवाहन। प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा, तर 20,000च्या जात मुचलक्यावर अटी आणि शर्तींसह जामीन। युतीच्या बदल्यात आर्थिक लाभ, शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरून वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना सवाल, तर कुणाशी युती करावी हे आम्हाला सांगू नका, आनंदराज आंबेडकरांचे सुद्धा प्रत्युत्तर।